हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो मेट्रोलॉजी अँड मेजरमेंट म्हणजेच MAM हा सब्जेक्ट. या सब्जेक्टमध्ये आज आपण पाहत आहोत बाळांनो युनिट नंबर 2 ची रिव्हिजन. युनिट नंबर 2 मध्ये जे काही वेगवेगळे कन्सेप्ट आहेत ते आपण या ठिकाणी रिवाइज करणार आहोत फॉर 70 मार्क्स फायनल एक्झामिनेशन. ठीक आहे. तर बाळांनो युनिट नंबर 2 च्या या रिव्हिजन मध्ये खूप सर्व जवळपास इम्पॉर्टंट पॉईंट आपण कव्हर करणार आहे. ठीक आहे. यामध्ये ते कन्सेप्ट थोडेसे डिटेलमध्ये पाहणार आहे जेणेकरून तुम्हाला ते एक्झामला व्यवस्थित लिहिता येतील. ठीक आहे. तेव्हा पाहूया बाळांनो युनिट नंबर 2 चे VIMP क्वेश्चन्स फॉर 70 मार्क्स फायनल एक्झाम. ठीक आहे. आता यामध्ये जर पाहिलं तर आपलं MAMचं युनिट नंबर 2 आहे गेज अँड कंपॅरेटर्स. यामध्ये आपल्याला कंपॅरेटर म्हणजे काय, कंपॅरेटरचे ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज, कन्सेप्ट, क्लासिफिकेशन सगळं काही कंपॅरेटरचं या युनिटच्या पार्ट नंबर 1 मध्ये पाहायला मिळेल. आणि या युनिटच्या पार्ट नंबर 2 मध्ये गेज म्हणजे काय, गेजेसचे वेगवेगळे टाइप्स कोणते, प्रत्येक गेज त्याचा ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज, ॲप्लिकेशन्स सगळं डिटेलमध्ये पाहायला भेटेल. आणि सगळ्यात शेवटी जे आपल्याला प्रिकॉशन्स घ्यायचे ते प्रिकॉशन्स कोणते घ्यायचे ते आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे. आता बाळांनो यामध्ये या युनिटमध्ये आपल्याला हे फक्त 5च पॉईंट प्रॉपरली करायचे. पहिला पॉईंट करायचा आहे की जो गुड कंपॅरेटर असतो, चांगला कंपॅरेटर जो असतो त्यासाठी रिक्वायरमेंट काय, कंपॅरेटरचे डेफिनेशन काय, कंपॅरेटरचं क्लासिफिकेशन काय, त्याचे मेरिट्स आणि डिमेरिट्स काय, थोडक्यात कंपॅरेटरची सगळी इन्फॉर्मेशन पहिल्या पॉईंटमध्ये आपण पाहणार आहे. दुसऱ्या पॉईंटमध्ये सिलेक्टिव्ह असेंब्ली, इंटरचेंजेबिलिटी ह्या दोन कन्सेप्ट पाहणार आहे. इंटरचेंजेबिलिटीची कन्सेप्ट, सिलेक्टिव्ह असेंब्लीची कन्सेप्ट. त्यानंतर गेजेस म्हणजे काय, गेजेसचे टाइप्स कोणते आणि त्यामध्ये आपण वेगवेगळे गेजेस डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे, त्याचे मेरिट्स डिमेरिट्स पाहणार आहे. त्यानंतर टेलर्स प्रिन्सिपल ऑफ गेज डिझाईन, गेज डिझाईन करताना कोणतं प्रिन्सिपल आपण यूज केलं पाहिजे, त्यामध्ये टेलर्स प्रिन्सिपल काय आहे हे आपण पाहणार आहे. त्यानंतर स्लिप गेज म्हणजे काय, स्लिप गेजचं रिंगिंग करणं म्हणजे नेमकं काय आणि कोणते प्रिकॉशन्स आपण घ्यायला पाहिजे हे टॉपिक आपण पाहणार आहोत. तेव्हा बाळांनो पटकन याचा स्क्रीनशॉट घ्या, एक एक टॉपिक रिवाइज करूयात या ठिकाणी. ठीक आहे. चला, घेतला असेल बाळांनो नेहमीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन करून ठेवा म्हणजे नेक्स्ट सेमिस्टरचे क्लासेस केव्हा चालू होतील. आपण सर्व ब्रांचेसचे सर्व सब्जेक्टचे क्लास घेतोय ऑनलाईन प्लस ऑफलाईन. मग ते केव्हा चालू होतील, फी स्ट्रक्चर काय असेल, कुठले सब्जेक्ट घेतले जातील, तर ते सर्व काही तुम्हाला या व्हॉट्सअप ग्रुपवरही माहिती होईल. तेव्हा स्क्रीनशॉट घ्या, नंतर व्हॉट्सअपवर जाऊन स्कॅन करा आणि ग्रुप जॉईन करा. ठीक आहे. आपण जे क्वेश्चन देतोय तेच क्वेश्चन एक्झाममध्ये येतात 100%. सो तुम्ही व्यवस्थित स्टडी करा. जे मी देतोय तेवढा याचा तरी प्रॉपर स्टडी केला की तेच एक्झामला येतं हे तुम्हाला ऑलरेडी माहीत झालेलं आहे. तुम्ही फार कंटाळा करता, एक्झामच्या जस्ट अगोदरच स्टडीला सुरुवात करता. असं करू नका. जे 2 दिवस आपल्याला सुट्टीसाठी मिळाले ते थोडेसे व्यवस्थित यूज करा. ठीक आहे. चला पाहूया बाळांनो. आता या ठिकाणी सगळ्यात प्रथम पाहूया व्हॉट इज मीन बाय कंपॅरेटर. कंपॅरेटर काय, कंपॅरेटर इज अ प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट युज्ड टू कंपेअर द डायमेन्शन्स ऑफ अ कॉम्पोनंट विथ अ स्टँडर्ड डायमेन्शन. कुठल्याही कॉम्पोनंटचे जे डायमेन्शन्स आहेत त्या कॉम्पोनंटचे डायमेन्शन आपल्याला कंपेअर करायचे एका प्रिसिजन इन्स्ट्रुमेंटच्या मदतीने. म्हणजे एका इन्स्ट्रुमेंटच्या मदतीने त्या कॉम्पोनंटचे डायमेन्शन्स आपण कंपेअर करणार आहे विथ स्टँडर्ड मेजरमेंट. म्हणजे एका ठिकाणी स्टँडर्ड डायमेन्शन आहे आणि एका ठिकाणी कॉम्पोनंटचे डायमेन्शन आहे. या दोन डायमेन्शनला आपण एका इन्स्ट्रुमेंटच्या मदतीने कंपेअर करतो, त्या इन्स्ट्रुमेंटला म्हणतात कंपॅरेटर. मग कंपॅरेटर इज अ प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट विच इज युज्ड टू कंपेअर द डायमेन्शन्स ऑफ द कॉम्पोनंट विथ स्टँडर्ड डायमेन्शन. कुठल्याही कॉम्पोनंटचे डायमेन्शन हे स्टँडर्ड डायमेन्शन बरोबर कंपेअर करण्याकरता जे प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो त्याला कंपॅरेटर म्हणतात. कळालं? ओके. इट शोज स्मॉल व्हेरिएशन फ्रॉम द स्टँडर्ड साईज. जनरली स्टँडर्ड साईजपासून काय थोड्या प्रमाणात व्हेरिएशन पाहायला मिळतं, कारण ॲक्युरेट स्टँडर्ड साईज कुठल्याही कॉम्पोनंटचे आपल्याला मिळणार नाही आहे. तुम्ही जगामध्ये कुठलाही प्रोडक्ट तयार करा, ॲक्युरेट डायमेन्शनमध्ये तो कट होईल का? नाही. थोडं तरी व्हेरिएशन पाहायला भेटतं. मग स्टँडर्ड साईजपासून स्मॉल व्हेरिएशन आपल्याला पाहायला भेटतं जेव्हा आपण कंपॅरेटरवर त्याचं कंपेअर करतो विथ स्टँडर्ड डायमेन्शन. छोटेसे व्हेरिएशन पाहायला भेटतात. म्हणजे त्या प्रोडक्टची लेंथ जर 100 mm आहे
तर 101 mm पर्यंत असू शकतं, 99 mm असू शकतं. म्हणजे 1 mm चं व्हेरिएशन थोडंसं आहे 100 mm पुढं, ते पाहायला मिळू शकतं. पण हे जे व्हेरिएशन आहे कशामुळं कळतं? कम्पॅरेटरमुळं कळतं. कम्पॅरेटरमुळं कळतं की त्यात व्हेरिएशन किती आहे. त्यानंतर आता चांगलं कम्पॅरेटर कोणतं आहे? मी असं केव्हा म्हणेल की हे कम्पॅरेटर एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे, चांगलं आहे? तर रिक्वायरमेंट ऑफ गुड कम्पॅरेटर. गुड कम्पॅरेटरचे रिक्वायरमेंट काय? तर पहिलं आहे बाळांनो, हाय ॲक्युरेसी. जे चांगलं कम्पॅरेटर असतं त्याची ॲक्युरेसी खूप चांगली असते. इट शुड हॅव हाय ॲक्युरेसी, हाय सेन्सिटिव्हिटी. चांगलं कम्पॅरेटर जे असतं त्याची सेन्सिटिव्हिटी चांगली असते. इट शुड हॅव हाय सेन्सिटिव्हिटी, इट शुड हॅव हाय ॲक्युरेसी. क्विक रिस्पॉन्स. कम्पॅरेटर असा पाहिजे जो पटकन रिस्पॉन्स देईल, पटकन रिस्पॉन्ड करेल. त्यानंतर इझी ऑपरेशन. त्यानंतर क्लिअर रीडिंग. रीडिंग सुद्धा त्याचं क्लिअर असलं पाहिजे. ऑपरेशन परफॉर्म करायला इझी असलं पाहिजे. लो फ्रिक्शन, फ्रिक्शन कमी पाहिजे. बॅकलॅश कमी पाहिजे. कॉम्पॅक्ट आणि रिजिड कन्स्ट्रक्शन पाहिजे. त्यानंतर रिपीटॅबिलिटी अँड रिलायबिलिटी. आणि त्यामध्ये रिपीटॅबिलिटी आणि रिलायबिलिटी पाहिजे. जर हे प्रॉपर्टीज असतील तर त्याला आपण गुड कम्पॅरेटर म्हणतो. म्हणजे ॲक्युरेसी चांगली पाहिजे, सेन्सिटिव्हिटी चांगली पाहिजे, त्याचा रिस्पॉन्स क्विक पाहिजे, ऑपरेशन करायला सिम्पल आणि इझी पाहिजे, त्याचं रीडिंग क्लिअर पाहिजे, फ्रिक्शन कमी पाहिजे, बॅकलॅश कमी पाहिजे, कॉम्पॅक्ट आणि रिजिड स्ट्रक्चर पाहिजे, रिपीटॅबिलिटी आणि रिलायबिलिटी पाहिजे. हे झालं कम्पॅरेटरचं कन्सेप्ट. हे झाले त्याच्या चांगले गुड कम्पॅरेटरच्या रिक्वायरमेंट. स्क्रीनशॉट घ्या. ओके. आता त्यानंतर बाळांनो आता पाहूया कम्पॅरेटरचे क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन ऑफ कम्पॅरेटर. तसे कम्पॅरेटर वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. बघूया. पहिला कम्पॅरेटर तो मेकॅनिकल कम्पॅरेटर. मेकॅनिकल कम्पॅरेटर. दुसरा येतो मेकॅनिकल इलेक्ट्रिकल कम्पॅरेटर. मग येतो इलेक्ट्रिकल कम्पॅरेटर. मग येतो ऑप्टिकल कम्पॅरेटर, न्यूमॅटिक कम्पॅरेटर, इलेक्ट्रॉनिक कम्पॅरेटर. असे 5 ते 6 टाईप पाहायला भेटतात. मेकॅनिकल कम्पॅरेटर, इलेक्ट्रिकल कम्पॅरेटर, इलेक्ट्रॉनिक कम्पॅरेटर, न्यूमॅटिक कम्पॅरेटर, ऑप्टिकल कम्पॅरेटर, असे वेगवेगळे कम्पॅरेटर पाहायला मिळतात. मेकॅनिकल कम्पॅरेटर आहे डायल इंडिकेटर. डायल इंडिकेटर आहे मेकॅनिकल कम्पॅरेटर आहे. त्यानंतर न्यूमॅटिक कम्पॅरेटर म्हणून आपण वापरतो एअर गेज. हे एक न्यूमॅटिक कम्पॅरेटर आहे. ठीक आहे. आता कम्पॅरेटरचं टाईप्स तर आपण पाहिले. एक एक कम्पॅरेटर आपण पुढे एक्सप्लेन करणारच आहोत. त्याचे मेरिट्स, डिमेरिट्स, ॲप्लिकेशन पाहणार आहोत. आता पाहूयात क्लासिफिकेशन पाहिल्यानंतर युजेस ऑफ कम्पॅरेटर. कम्पॅरेटरचं यूज काय? चेकिंग डायमेन्शनल ॲक्युरेसी. कुठल्याही कॉम्पोनंटची डायमेन्शनल ॲक्युरेसी, कुठल्याही कम्पॅरेटरची डायमेन्शनल ॲक्युरेसी जर चेक करायची असेल, कम्पॅरेटरची डायमेन्शनल ॲक्युरेसी जर चेक करायची असेल, कुठल्याही कॉम्पोनंटची डायमेन्शनल ॲक्युरेसी चेक करायची असेल तर कम्पॅरेटर वापरतात. परत मॅन्युफॅक्चर्ड पार्ट विथ स्टँडर्ड साईज. जे मॅन्युफॅक्चर केलेले पार्ट आहेत त्यांची साईज स्टँडर्ड साईजबरोबर जर कम्पेअर करायची असेल तर कम्पॅरेटर वापरावं लागतं. परत मास प्रोडक्शनवरती इन्स्पेक्शन करायचं असेल, मोठ्या प्रमाणात तुम्ही प्रोडक्शन करताय, प्रत्येक पार्टचं तुम्हाला इन्स्पेक्शन करायचं आहे, त्याकरता कम्पॅरेटर वापरतात. चेकिंग विअर ऑफ मशीन पार्ट. कुठल्या मशीनच्या पार्टचं विअरिंग झालंय, कुठला मशीनचा पार्ट यूज करून करून झिजलाय, हे चेक करायचं असेल तर कम्पॅरेटर आहे. क्वालिटी कंट्रोल इंडस्ट्री. इंडस्ट्रीमध्ये क्वालिटी कंट्रोल करता यावं, प्रोडक्टची क्वालिटी मेंटेन राहिली पाहिजे, त्याकरता कम्पॅरेटर वापरतात. मग कम्पॅरेटर कुठे वापरतात? कुठल्याही कॉम्पोनंटची डायमेन्शनल ॲक्युरेसी चेक करायची असल्यास कम्पॅरेटर वापरतात. त्यानंतर मॅन्युफॅक्चर्ड पार्ट जे असतात, म्हणजे प्रोडक्ट केलेले पार्ट, प्रोड्यूस केलेले पार्ट, प्रोडक्ट्स, त्या प्रोडक्टची जर आपल्याला त्या ठिकाणी स्टँडर्ड साईज बरोबर त्याला कम्पेअर करायचंय, कम्पॅरेटर वापरावं लागतं. मास प्रोडक्शनवर इन्स्पेक्शन करायचंय, कम्पॅरेटर वापरावं लागतं. मशीनच्या पार्टचं विअरिंग झालं की नाही हे चेक करायचं असेल तर कम्पॅरेटर वापरतात. इंडस्ट्रीमध्ये क्वालिटी कंट्रोल करायचं असेल तर कम्पॅरेटर वापरतात. बघून घ्या क्लासिफिकेशन ऑफ कम्पॅरेटर, युजेस ऑफ कम्पॅरेटर. ओके.
आता या ठिकाणी बाळांनो आपण पाहिलं कंपॅरेटर म्हणजे काय, गुड कंपॅरेटरच्या रिक्वायरमेंट पाहिल्या, क्लासिफिकेशन पाहिले, युजेस पाहिले. आता आपण एक एक कंपॅरेटर थोडं डिटेलमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात पहिले पाहूयात बाळांनो मेकॅनिकल कंपॅरेटर. मेकॅनिकल कंपॅरेटर म्हणून आपण डायल इंडिकेटर पाहणार आहे. मेकॅनिकल कंपॅरेटर म्हणून डायल इंडिकेटर पाहायचे. वर्किंग प्रिन्सिपल पहा, डायल इंडिकेटर वर्क्स ऑन मेकॅनिकल मॅग्निफिकेशन प्रिन्सिपल. सिंपल आहे, मेकॅनिकल इंडिकेटर आहे म्हणजे त्याचं वर्किंग प्रिन्सिपल आहे मेकॅनिकल मॅग्निफिकेशन प्रिन्सिपल. म्हणजे मेकॅनिकल मॅग्निफिकेशनच्या प्रिन्सिपलवर हे मेकॅनिकल इंडिकेटर वर्क करतं. मेकॅनिकल इंडिकेटरला आपण डायल इंडिकेटर म्हणू शकतो. ते एक एक्झाम्पल आहे. मेकॅनिकल इंडिकेटरचं मेकॅनिकल कंपॅरेटरचं एक्झाम्पल आहे डायल इंडिकेटर. लिनियर मूवमेंट ऑफ प्लंजर, प्लंजरचं मूवमेंट जर लिनियर झालं तर ते कन्वर्ट होतं रोटरी मोशन ऑफ पॉइंटर. म्हणजे प्लंजरचं मूवमेंट जर लिनियरली झालं तर तो जो काही तुमचा इंडिकेटर आहे, जो पॉइंटर आहे, त्याचं मोशन हे रोटेटिंग मोशन होतं थ्रू गिअर्स अँड रॅक अँड पिनायर अरेंजमेंट. म्हणजे प्लंजरचं जे काही लिनियर मूवमेंट आहे, प्लंजरचं लिनियर मूवमेंट हे पॉइंटरच्या रोटरी मोशनमध्ये कन्वर्ट केलं जातं बाय युझिंग रॅक अँड पिनायन अरेंजमेंट अँड गिअर्स. गिअरच्या मदतीने किंवा रॅक अँड पिनायन अरेंजमेंटच्या मदतीने प्लंजरच्या लिनियर मूवमेंटला कन्वर्ट केलं जातं पॉइंटरच्या रोटरी मोशनमध्ये विथ द हेल्प ऑफ गिअर्स, रॅक अँड पिनायन अरेंजमेंट. याला म्हणतात बाळांनो डायल इंडिकेटर. डायल इंडिकेटरचं बोलायचं झालं तर कन्स्ट्रक्शन एकदम सिंपल आहे, इझी टू यूज करायला इझी आहे, लो कॉस्ट, यांची कॉस्ट फार कमी आहे, पोर्टेबल आहे, कुठेही घेऊन जाऊ शकता इझिली, गुड ॲक्युरेसी पण खूप चांगली आहे, पोर्टेबल पण आहे, कॉस्ट पण कमी आहे, यूज करायला इझी आहे, कन्स्ट्रक्शन एकदम सिंपल आहे. पण याचे काही तोटे आहेत, डिमेरिट्स आहेत. फ्रिक्शन एरर पॉसिबल, पण फ्रिक्शनमुळं एरर येण्याची शक्यता आहे. डायल इंडिकेटरमध्ये फ्रिक्शनमुळे एरर येऊ शकतो. परत लिमिटेड मॅग्निफिकेशन सुद्धा लिमिटेड आहे, फार जास्त मॅग्निफिकेशन नाही आहे. मेकॅनिकल विअर इफेक्ट्स ॲक्युरेसी, मेकॅनिकल विअरिंग झालं, फ्रिक्शन वगैरे झालं तर ॲक्युरेसी कमी होऊ शकते. लेस सेन्सिटिव्ह कम्पेअर टू द इलेक्ट्रॉनिक कंपॅरेटर, इलेक्ट्रॉनिक कंपॅरेटरपेक्षा यांची सेन्सिटिव्हिटी कमी आहे. इलेक्ट्रॉनिक कंपॅरेटरपेक्षा मेकॅनिकल कंपॅरेटरची सेन्सिटिव्हिटी कमी आहे. मेकॅनिकल विअरिंग झालं तर त्या ठिकाणी ॲक्युरेसी कमी होते, मॅग्निफिकेशन सुद्धा लिमिटेड प्रमाणातच भेटतं आणि फ्रिक्शनमुळे ॲक्युरेसी कमी होण्याची शक्यता आहे, फ्रिक्शन एरर येण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीने डायल इंडिकेटर हे वर्क होतं मेकॅनिकल मॅग्निफिकेशनच्या प्रिन्सिपलवर. प्लंजरचं लिनियर मूवमेंट हे कन्वर्ट केलं जातं पॉइंटरच्या रोटरी मोशनमध्ये बाय युझिंग गिअर और रॅक अँड पिनायर अरेंजमेंट. ओके, आणि हे मेरिट्स डिमेरिट्स बघा. डायल इंडिकेटर काय डाऊट असेल तर विचारा आणि या ठिकाणी काय करा बाळांनो, लगेचच्या लगेच स्क्रीनशॉट घ्या. इकडे पाहू शकता असं असतं पहा, हे मेकॅनिकल कंपॅरेटर. ठीक आहे, प्लंजरचं जे मूवमेंट आहे त्याचं मूवमेंट कन्वर्ट केलं जातं या पॉइंटरच्या रोटरी मोशनमध्ये विथ द हेल्प ऑफ गिअर्स अँड रॅक अँड पिनायर अरेंजमेंट. याला म्हणतात बाळांनो डायल इंडिकेटर, म्हणजे इट इज अ मेकॅनिकल इंडिकेटर. ठीक आहे, हे आहे तुमचं त्या ठिकाणी बाळांनो. हे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतोय, हे बघा हा प्लंजर आहे आणि हे ते आहे बाळांनो डायल इंडिकेटर, जे कंपॅरेटर म्हणून वापरलं जातं. आता जर तुम्ही म्हणाले सर याची डायग्राम कशी ड्रॉ करायची, तर याची डायग्राम जर ड्रॉ करायची असेल तर तुम्ही या पद्धतीने डायग्राम ड्रॉ करू शकता. ओके, या पद्धतीने तुम्ही डायग्राम ड्रॉ करू शकता. ओके, हे बघा अशी डायग्राम ड्रॉ करायची आपल्याला. ठीक आहे, हा तुमचा लॉंग पॉइंटर आहे, हा तुमचा शॉर्ट पॉइंटर आहे. ठीक आहे, या ठिकाणी कॅप आहे, या ठिकाणी गेज हेड आहे, हा स्पिंडल आहे, हा स्टेम आहे, हे ग्रॅज्युएशनची प्लेट आहे. हे झालं बाळांनो तुमचं डायल इंडिकेटर, ज्याला आपण काय म्हणतो बाळांनो मेकॅनिकल कंपॅरेटर. प्लंजरच्या लिनियर मूवमेंटवरती पॉइंटरचं रोटरी मूवमेंट होत असतं कारण त्यात गिअर्स प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके, हे यूज करायला अतिशय सोपं आहे आणि खूप महत्त्वाचं आहे. ओके, यस. आता यानंतर बाळांनो आपण मेकॅनिकल कंपॅरेटर तर पाहिलंच, आता पाहूया न्यूमॅटिक कंपॅरेटर. न्यूमॅटिक कंपॅरेटरमध्ये आपण एअर गेज वापरतो.
आता यामध्ये जर पाहिलं तर यामध्ये कॉम्प्रेस्ड एअर इज पास्ड थ्रू द नोझल, नोझल मधून कॉम्प्रेस्ड एअर पास केली जाते नियर द वर्कपीस सरफेस, वर्कपीसचा जो सरफेस आहे तिथे जवळच नोझलच्या मधून कॉम्प्रेस्ड एअर पास केली जाते. देन व्हेरिएशन इन द गॅप चेंजेस एअर प्रेशर. आता गॅपमध्ये जे व्हेरिएशन येतं एअर प्रेशरमुळे, गॅपमध्ये जे व्हेरिएशन येतं विच इज इंडिकेटेड ऑन प्रेशर गेज, आणि तो गॅपमध्ये येणारा बदल हा प्रेशर गेजवर त्या ठिकाणी दाखवला जातो. थोडक्यात याच्यामध्ये कॉम्प्रेस्ड एअरचा वापर केलेला आहे. ती कॉम्प्रेस्ड एअर नोझलच्या माध्यमातून बाहेर पडते वर्कपीसच्या सरफेसवर. ठीक आहे. त्यानंतर काय होतं बाळांनो की जो काही गॅप डेव्हलप होतो त्या गॅपमध्ये जे व्हेरिएशन होतं ते व्हेरिएशन आपल्याला प्रेशर गेजवर दिसतं. अशा पद्धतीने कॉम्प्रेस्ड एअर जर नोझलच्या मदतीने आपण पास केलं ऑन द नियर द वर्कपीस सरफेस, तेव्हा त्या ठिकाणी गॅपमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळतं. ते प्रेशर गेजवर मोजता येतं ते व्हेरिएशन, आणि मग त्या ठिकाणी तुम्ही काय म्हणता की या ठिकाणी कंपॅरिझन झालेलं आहे. याला न्यूमॅटिक कंपॅरेटर म्हणतात, कारण यात कॉम्प्रेस्ड एअरचा वापर करण्यात आलेला आहे. बरं, व्हेरी हाय मॅग्निफिकेशन. बरं, या न्यूमॅटिक कंपॅरेटरचं मॅग्निफिकेशन खूप जास्त आहे, खूप चांगलं मॅग्निफिकेशन आहे. नो मेकॅनिकल कॉन्टॅक्ट, याच्यात कुठलाही मेकॅनिकल कॉन्टॅक्ट नाही, म्हणजे याच्यात गिअर वगैरे नाही. हाय ॲक्युरेसी, ॲक्युरेसी खूप चांगली आहे. लेस विअर अँड फ्रिक्शन, विअरिंग ॲक्शनही कमी होते, फ्रिक्शनही कमी होतं, त्यामुळे याचे पार्ट लवकर झिजत नाही. या न्यूमॅटिक कंपॅरेटरची लाईफ जास्त असते, लाईफ स्पॅन जास्त असतो. सुटेबल फॉर डेलिकेट पार्ट, जे नाजूक वस्तू असतात ना डेलिकेट पार्ट, त्यांच्याकरता न्यूमॅटिक कंपॅरेटर एकदम सुटेबल आहे. म्हणजे डेलिकेट पार्टचं कंपॅरिझन करण्याकरता सुटेबल आहे. फ्रिक्शन कमी आहे, विअरिंग ॲक्शनही कमी आहे, ॲक्युरेसी सुद्धा जास्त आहे, कुठलाही मेकॅनिकल कॉन्टॅक्ट तिथे नाही आहे, गिअर वगैरे अजिबात नाही आहेत, आणि मॅग्निफिकेशन सुद्धा खूप चांगलं आहे. ओके. पण याचे डिमेरिट्स आहेत. न्यूमॅटिक कंपॅरेटर खूप कॉस्टली आहे, महाग आहे. त्यानंतर रिक्वायर कॉम्प्रेस एअर सप्लाय, याच्यामध्ये कंटिन्युअसली कॉम्प्रेस एअर सप्लाय करावा लागतो. हे मशीन खूप कॉस्टली आहे, याला मेंटेनन्स करावा लागतो. एअर प्रेशरमध्ये जर बदल झाला तर रीडिंग बदलू शकतात. एअर प्रेशरमध्ये जर व्हेरिएशन झालं तर त्याचा अफेक्ट रीडिंगवर होतो, आहे की नाही. मेंटेनन्स गरजेचं आहे, आणि कंटिन्युअसली कॉम्प्रेस्ड एअरचा सप्लाय करावा लागतो. ओके. अशा पद्धतीने मी तुम्हाला न्यूमॅटिक कंपॅरेटरमध्ये कशा पद्धतीने कॉम्प्रेस्ड एअर काम करतं ते सांगितलं, मेरिट्स आणि डिमेरिट्स सांगितले. स्क्रीनशॉट घ्या, मी तुम्हाला दाखवतो. ओके. हे अशा पद्धतीचं दिसतं बाळांनो तुमचं न्यूमॅटिक कंपॅरेटर. दिस इज न्यूमॅटिक कंपॅरेटर. हा आहे बाळांनो तुमचा प्रेशर गेज, जो प्रेशरला मोजण्याचं काम करतो. या ठिकाणी काय केलं जातं, वर्कपीसचा जो काही सरफेस आहे त्याच्यावर कंटिन्युअसली नोझलच्या माध्यमातून कॉम्प्रेस्ड एअर पास केली जाते. त्यामुळे तो जो मध्ये गॅप आहे तो गॅप कंटिन्युअसली व्हेरिएशन दाखवतो. गॅपमध्ये येणारं व्हेरिएशन डायल गेजवर आपल्याला दिसतं, या प्रेशर गेजवर आपल्याला दिसून येतं, आणि मग आपण कंपॅरिझन करतो विथ स्टँडर्ड साईज. याला म्हणतात बाळांनो न्यूमॅटिक कंपॅरेटर, म्हणजे एअर गेज. ओके. मला वाटतं तुमच्या लक्षात आलंय. फिगर काढण्याची जर वेळ आली तर तुम्ही या पद्धतीने फिगर काढू शकता. हे नका घेऊ. हे बघा, हे न्यूमॅटिक कंपॅरेटरचे पार्ट आहेत. ठीक आहे. तुम्ही तुमच्या बुकमध्ये पाहू शकता. ॲक्च्युली वर्किंग तेच असतं, परंतु कसं होतं की त्यामध्ये आपल्याला आहे ना त्या ठिकाणी कॉम्प्रेस्ड एअर पास करायची आहे. ठीक आहे. ठीक आहे. ही चालेल, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. मॅनोमीटर वगैरे दाखवलंय, त्यांनी प्रेशर मोजला जातो विथ द हेल्प ऑफ मॅनोमीटर. हे बघा, वर्कपीस आहे. या वर्कपीसवर काय केलं की या ठिकाणी ना नोझलच्या माध्यमातून जी काही कॉम्प्रेस्ड एअर आहे ती पास करण्यात आलेली आहे. ठीक आहे. इथं ओरिफिस वगैरे प्रोव्हाइड केला, इथं फिल्टर आहे, इथं कॉम्प्रेसर आहे. कॉम्प्रेसर हवेला कॉम्प्रेस करतो, आणि जी कॉम्प्रेस्ड एअर आहे ती इथून पास केली जाते. इथं प्रेशर किती डेव्हलप झाला आहे त्या एअरमध्ये तो मोजण्याकरता इथं तो प्रेशर मोजायला इथं काय वॉटर टँक आणि मॅनोमीटर आहे. अशी छानशी फिगर काढायची. ओके. अशा पद्धतीने न्यूमॅटिक कंपॅरेटर सुद्धा व्यवस्थित ड्रॉ करा. फिगर तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमधून काढू शकता. मी जे देतोय ते प्रॉपर करा. आता आपला जो कंपॅरेटरचा टॉपिक होता ना तो डिटेलमध्ये संपलेला आहे, पार्ट 1 संपलेला आहे.
आता सेकंड पार्टमध्ये आपण कन्सेप्ट पाहणार आहे सिलेक्टिव्ह असेंबली आणि इंटरचेंजेबिलिटी. आता सिलेक्टिव्ह असेंबलीमध्ये मेथड ऑफ असेंबलिंग कॉम्पोनंट्स बाय ग्रुपिंग पार्ट अकॉर्डिंग टू द साईज टू ऑब्टेन डिझायर्ड फिट. आता सिलेक्टिव्ह असेंबलीमध्ये काय होतं, सिलेक्टिव्ह असेंबली ही एक प्रकारची मेथड आहे. याच्यामध्ये जे असेंबली कॉम्पोनंट जे आहेत ते आपण असेंबल करतो, वेगवेगळे कॉम्पोनंट आपण एकत्र जोडतो, म्हणजे त्यांचा ग्रुप तयार करतो आणि त्याच्यापासून एक स्पेसिफिक साईज त्यासाठी त्यांना हवी असते. बघा, हा एक कॉम्पोनंट पार्ट आहे आणि हा दुसरा कॉम्पोनंट पार्ट आहे. या दोन कॉम्पोनंट पार्टला जर एकमेकांमध्ये फिट बसवायचं आहे आपल्याला, तर त्यांची साईज तशी परफेक्ट पाहिजे आणि याला म्हणतात की सिलेक्टिव्ह असेंबली. म्हणजे त्यांची साईज आपण स्पेसिफिक सिलेक्ट करायला पाहिजे, त्याच्यामध्ये जे काही फिटिंग आहे ती प्रॉपर व्हायला पाहिजे. याला म्हणतात बाळांनो सिलेक्टिव्ह असेंबली. याच्यामध्ये खूप सारे कॉम्पोनंट पार्ट असतात. हे सगळे कॉम्पोनंट पार्ट एकमेकांना आपण जोडतो आणि मग तो प्रोडक्ट तयार होतो. पण ते सगळे कॉम्पोनंट पार्ट एकमेकांमध्ये प्रॉपरली फिट बसले पाहिजे, प्रॉपरली फिट बसले पाहिजे, आहे की नाही. मग याकरता याला म्हणतात बाळांनो सिलेक्टिव्ह असेंबली. याचे फायदे काय माहिती आहे, बेटर ॲक्युरेसी. सिलेक्टिव्ह असेंबलीमुळे आपल्याला ॲक्युरेसी चांगली मिळते. इकॉनॉमिकल प्रोडक्शनमध्ये खूप खर्चही कमी होतो, फार जास्त महागडं प्रोडक्ट होत नाही. रिड्युसेस रिजेक्शनही कमी होतात, कारण रिजेक्ट जरी झाला तर एखादा कॉम्पोनंट रिजेक्ट होईल ना, सगळा प्रोडक्ट रिजेक्ट होणारच नाही, कारण तुम्ही काय केलं, त्या प्रोडक्टला डायरेक्टली मॅन्युफॅक्चर नाही केलेलं, त्याचे छोटे छोटे पार्ट त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर केले, मग त्यांना एकमेकांमध्ये फिट केलं आणि मग तो प्रोडक्ट तयार झाला. जसं की समजा टू व्हीलर आहे, टू व्हीलरला किती पार्ट आहेत, सगळे पार्ट सेपरेट मॅन्युफॅक्चर करतात, मग ते जोडतात एकत्र. याला म्हणतात सिलेक्टिव्ह असेंबली. पण ते अशा पद्धतीने मॅन्युफॅक्चर करतात की त्या ठिकाणी ते एकमेकांमध्ये बरोबर फिट बसले पाहिजे. ठीक आहे. मग रिजेक्शन कमी होतात, प्रोडक्शन सुद्धा इकॉनॉमिकल होतं, ॲक्युरेसी चांगली मिळते, आहे की नाही. ॲप्लिकेशन्स काय, तर हे यूज कुठं केलं जातं बरं सिलेक्टिव्ह असेंबली. मी आत्ता सांगितलं पिस्टन सिलेंडर हे पिस्टन आहे, प्रॉपरली फिट बसले पाहिजे. बिअरिंग आणि शाफ्टच्या बाहेर बिअरिंग असतात, बिअरिंग आणि शाफ्ट प्रॉपरली फिट बसले पाहिजे. मग बिअरिंग, शाफ्ट, पिस्टन, सिलेंडर यामध्ये सिलेक्टिव्ह असेंबली वापरतात. चला पाहूयात, स्क्रीनशॉट घ्या बाळांनो, काय डाऊट असल्यास विचारा. ओके ओके. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बाळांनो, सिलेक्टिव्ह असेंबलीमध्ये n नंबर ऑफ पार्ट आहेत, सगळे वेगवेगळ्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर केलेत. यातला एक पार्ट घेतला, यातला एक पार्ट घेतला, यातला एक पार्ट घेतला, यातला एक पार्ट घेतला, सगळे पार्ट एकमेकाला जोडले आणि प्रोडक्ट तयार झाला. बघा, प्रत्येक पार्टला वेगवेगळं मॅन्युफॅक्चर केलेलं आहे. हे बघा, हा पार्ट आहे डी, हा पार्ट आहे सी, हा पार्ट आहे ए, हा पार्ट आहे बी. ABCD असे 4 कॉम्पोनंट आहे. हे अशा पद्धतीने मॅन्युफॅक्चर केले की बाबा ते ना एकमेकांमध्ये फिट बसतील, मग ABCD एकत्र जोडले आणि तयार झाला प्रोडक्ट. याला म्हणतात सिलेक्टिव्ह असेंबली. ओके. ओके ओके, समजला असेल बाळांनो सिलेक्टिव्ह असेंबली. नंतरचा कन्सेप्ट येतो बाळांनो इंटरचेंजेबिलिटी. प्रॉपर्टी बाय विच एनी पार्ट कॅन फिट प्रॉपरली इन टू द अनदर मशीनिंग पार्ट विदाउट स्पेशल फिटिंग. इंटरचेंजेबिलिटी म्हणजे काय, की एक पार्ट, मशीनचा एक पार्ट दुसऱ्या मशीनच्या पार्टमध्ये प्रॉपरली फिट बसला पाहिजे. त्यासाठी कुठलीही स्पेशल फिटिंग न वापरता एक पार्ट दुसऱ्या पार्टमध्ये प्रॉपरली फिट बसावा, कुठलीही स्पेशल फिटिंग न वापरता, याला म्हणतात इंटरचेंजेबिलिटी. मग लक्षात ठेवा, प्रॉपर्टी बाय विच ही एक अशी प्रॉपर्टी आहे ज्याच्या मदतीने मशीनचा एक पार्ट दुसऱ्या पार्टमध्ये प्रॉपरली फिट बसतो विदाउट एनी स्पेशल फिटिंग. कुठलीही स्पेशल फिटिंग न करता मशीनचा एक पार्ट दुसऱ्या पार्टमध्ये प्रॉपरली फिट बसतो, याला म्हणतात इंटरचेंजेबिलिटी. हे फार महत्त्वाचं आहे. याचा ॲडव्हान्टेज काय आहे की कुठलाही कॉम्पोनंट इझिली रिप्लेस करता येतो. कुठलाही कॉम्पोनंट आपण इझिली रिप्लेस करू शकतो, रिप्लेसमेंट सोपं होतं, मास प्रोडक्शन पॉसिबल असतं अशा ठिकाणी. त्यामुळं मेंटेनन्सचा टाईम सुद्धा कमी होतो, मास प्रोडक्शन पॉसिबल आहे, रिप्लेसमेंट सोप्या पद्धतीने होतं, याला म्हणतात इंटरचेंजेबिलिटी. ओके. बघा, इंटरचेंजेबिलिटीला स्पेसिफिक डायग्राम नाही आहे बाळांनो, परंतु कुठल्याही मशीनचा एक पार्ट दुसऱ्या पार्टमध्ये प्रॉपरली फिट झाला पाहिजे, एक पार्ट दुसऱ्या पार्टमध्ये प्रॉपरली फिट झाला पाहिजे. याकरता कुठली स्पेशल फिटिंगची गरज न पडता जेव्हा एक पार्ट दुसऱ्या पार्टमध्ये प्रॉपरली फिट बसतो,
तेव्हा त्याला म्हणतात इंटरचेंजेबिलिटी. त्यासाठी ना आपण टॉलरन्स झोन वापरतो. म्हणजे प्रॉपर टॉलरन्स जर सोडला तर बरोबर दोन्ही पार्ट एकमेकांमध्ये प्रॉपरली फिट बसतात. याला म्हणतात बाळांनो इंटरचेंजेबिलिटी. ओके. आता पुढे येतं बाळांनो सिलेक्टिव्ह असेंबली झालं, इंटरचेंजेबिलिटी झाला. आता येतं गेज. लिमिट गेजेस पाहूया. चला आता गेज म्हणजे इन्स्ट्रुमेंट असतात. चला पाहूया. गेज आय यूज्ड टू चेक वेदर द डायमेन्शन लाय विद इन द स्पेसिफाईड लिमिट ऑर नॉट. गेज आपण का वापरतो की आपल्या प्रोडक्टला स्पेसिफिक डायमेन्शन्स आहेत. आता त्या प्रोडक्टचे जे स्पेसिफिक डायमेन्शन्स आहेत ते एका स्पेसिफाईड लिमिटमध्ये तर आहेत ना, हे चेक करण्याकरता आपण वापरतो गेज. कुठल्याही प्रोडक्टचे डायमेन्शन एका स्पेसिफाईड लिमिटमध्ये आहे की नाही हे चेक करण्याकरता आपण एक इन्स्ट्रुमेंट वापरतो, त्याला गेज म्हणतात. म्हणजे आपल्या प्रोडक्टचे डायमेन्शन त्या स्पेसिफाईड लिमिटमध्ये आहे की नाही हे चेक करण्याकरता आपण जे इन्स्ट्रुमेंट वापरतो त्याला गेज म्हणतात किंवा त्याला म्हणतात लिमिट गेज. कारण स्पेसिफाईड लिमिट चेक करण्याकरता आपण इन्स्ट्रुमेंट वापरतो गेज, म्हणून त्याला म्हणतात लिमिट गेज. आता गेजचे 3 टाईप आहेत. प्लग गेज, रिंग गेज आणि स्नॅप गेज. एक एक गेज डिटेलमध्ये पाहणार आहे. मग गेज इज अ इन्स्ट्रुमेंट विच इज यूज्ड टू चेक द डायमेन्शन्स लाय विद इन द स्पेसिफाईड लिमिट ऑर नॉट. कुठल्याही कॉम्पोनंटचे डायमेन्शन एका स्पेसिफाईड लिमिटमध्ये आहे की नाही हे चेक करायला जे इन्स्ट्रुमेंट वापरतात त्याला गेज म्हणतात. गेजचे 3 टाईप, प्लग गेज, रिंग गेज आणि स्नॅप गेज. प्रॉपर स्क्रीनशॉट घ्या बाळांनो. ओके. त्यानंतर येतं बाळांनो आता या ठिकाणी स्नॅप गेज आपण पाहूयात. ठीक आहे, एक एक गेज पाहूयात जरा व्यवस्थित प्रॉपर. स्नॅप गेज इट इज यूज्ड फॉर चेकिंग एक्सटर्नल डायमेन्शन क्विकली. कुठल्याही कॉम्पोनंटचे एक्सटर्नल डायमेन्शन पटकन चेक करायचे की ते स्पेसिफाईड लिमिटमध्ये आहे की नाही. कुठल्याही कॉम्पोनंटचे एक्सटर्नल डायमेन्शन क्विकली जर आपल्याला चेक करायचे, पटकन चेक करायचे, तर त्या ठिकाणी जे गेज वापरतात त्याला स्नॅप गेज म्हणतात. इट इज द गेज विच इज यूज्ड टू चेक द एक्सटर्नल डायमेन्शन ऑफ द कॉम्पोनंट क्विकली. याला म्हणतात स्नॅप गेज. आता स्नॅप गेज 2 प्रकारचे असतात. एक असतो फिक्स्ड स्नॅप गेज, एक असतो ॲडजस्टेबल स्नॅप गेज. फिक्स्ड स्नॅप गेज आणि ॲडजस्टेबल स्नॅप गेज 2 टाईप आहेत. यांनी तुम्ही कुठल्याही कॉम्पोनंटचे एक्सटर्नल डायमेन्शन क्विकली चेक करू शकता. मग एक फिक्स्ड स्नॅप गेज, एक ॲडजस्टेबल स्नॅप गेज असतो. बरं, याचे ॲडव्हान्टेज काय? फास्ट इन्स्पेक्शन. या स्नॅप गेजमुळं इन्स्पेक्शन पटकन करता येतं, फास्ट इन्स्पेक्शन होतं, इझी हँडलिंग. बरं, या स्नॅप गेजला हँडल करणं पण सोपं आहे, खूप सोपं आहे हँडल करणं. स्लिप गेज वगैरे हे स्लिप गेजेस म्हणून आपण ते पण वापरू शकतो. आता हे वेगळं आहे, जरा हा पॉईंट वेगळा आहे, त्याला रीड करायचं राहिलं. मग लक्षात ठेवा, स्नॅप गेज हे कुठल्याही कॉम्पोनंटचे एक्सटर्नल डायमेन्शन क्विकली चेक करण्याकरता वापरतात. स्नॅप गेजचे 2 टाईप आहेत, फिक्स्ड स्नॅप गेज, ॲडजस्टेबल स्नॅप गेज. स्नॅप गेजचा ॲडव्हान्टेज आहे की फास्ट इन्स्पेक्शन होतं आणि हँडलिंग करायला इझी असतं. चला स्नॅप गेज पाहू, मग पुढे जाऊ. ठीक आहे, असं काही दिसतं पहा बाळांनो स्नॅप गेज. ठीक आहे, ॲडजस्टेबल लिमिट आहे. आता हे ॲडजस्टेबल टाईपचं स्नॅप गेज आहे. हे आहे बाळांनो ॲडजस्टेबल स्नॅप गेज. हे बघा, हे ॲडजस्टेबल टाईपचं स्नॅप गेज या पद्धतीचं दिसतं. ठीक आहे, या पद्धतीचे असतात ॲडजस्टेबल टाईपचे स्नॅप गेज. आता हा फिक्स्ड टाईपचा स्नॅप गेज आहे, तो अगोदर होता तो ॲडजस्टेबल टाईपचं स्नॅप गेज. ठीक आहे, हे अशा असतात 5 स्नॅप गेज. ठीक आहे, आता येतं बाळांनो पुढचा स्लिप गेज. आता हा जो स्लिप गेज असतो, प्रिसिजन मेजरिंग ब्लॉक मेड ऑफ हार्डेंड स्टील और कार्बाइड यूज्ड फॉर ॲक्युरेट मेजरमेंट. आता जर आपल्याला त्या ठिकाणी एकदम प्रिसाईज मेजरमेंट पाहिजे, ॲक्युरेसी फार जास्त पाहिजे, मेजरमेंट एकदम ॲक्युरेट हवे असतील, प्रिसिजन हवा असेल, तर त्या ठिकाणी वापरतात स्लिप गेज. बरं, स्लिप गेज कुठं वापरतात? इन्स्ट्रुमेंटला सेट करण्याकरता. कुठल्याही इन्स्ट्रुमेंटला आपल्याला सेट करायचे प्रॉपर पोझिशनमध्ये, तर त्या ठिकाणी स्लिप गेज वापरतात. प्रिसिजन मेजरमेंट, जिथं ॲक्युरेसी हवी आहे, जिथं प्रिसिजन हवं आहे, तिथे वापरतात स्लिप गेज. ज्या ठिकाणी कॅलिब्रेशन हवं आहे, ज्या ठिकाणी आपल्याला कॅलिब्रेशन करायचं आहे कुठल्याही इन्स्ट्रुमेंटचं, तर तिथे वापरतात बाळांनो स्लिप गेज. ओके,
स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला दाखवतो मी स्लिप गेज. ओके, हे बघा असे असतात बाळांनो हे स्लिप गेज. फिगर नाही काढायची गरज, पण असे असतात स्लिप गेज. याने तुम्ही कॅलिब्रेशन करू शकता, प्रिसाइज मेजरमेंट घेऊ शकता, कुठल्याही इन्स्ट्रुमेंटचं कॅलिब्रेशन करता येतं, ॲक्युरेटली प्रिसिजन करता येतं. ओके, असं असतात बाळांनो हे स्लिप गेज आणि स्नॅप गेज. बर, आता हे जे काही स्लिप गेज आहेत यांचं रिंगिंग करावं लागतं. व्हॉट इज मीन बाय रिंगिंग ऑफ स्लिप गेज? प्रोसेस ऑफ स्लाइडिंग टू स्लिप गेज टुगेदर सो दॅट दे स्टिक ड्यू टू द मॉलिक्युलर अट्रॅक्शन अँड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. जेव्हा दोन स्लिप गेज आपण घेतो आणि त्या दोन स्लिप गेजला आपण स्लाइड करतो, म्हणजे दोन स्लिप गेजच्या स्लाइडिंगची जी प्रोसेस आहे त्याला म्हणतात रिंगिंग ऑफ स्लिप गेज. मग दोन स्लिप गेज एकत्र जर आपण स्लाइड केले तर त्याला म्हणतात रिंगिंग ऑफ स्लिप गेज. बरं, कशासाठी स्लाइडिंग करायचं? याच्यासाठी करायचं की त्यांच्यामध्ये जे काही मॉलिक्युलर अट्रॅक्शन किंवा ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे ते त्या ठिकाणी काय झालं पाहिजे, त्या ॲटमॉस्फेरिक प्रेशरमुळे ते एकत्र त्या ठिकाणी चिकटले पाहिजे. दे स्टिक टुगेदर ड्यू टू मॉलिक्युलर अट्रॅक्शन ऑर ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि याकरता आपण जे काही त्या ठिकाणी स्लाइडिंग करतो दोन स्लिप गेजचं, याला म्हणतात रिंगिंग ऑफ स्लिप गेज. ओके, दाखवतो इकडे पहा, इकडे पहा, हा एक स्लिप गेज, हा एक स्लिप गेज. या ठिकाणी हे दोन स्लिप गेज ॲटमॉस्फेरिक प्रेशरमुळे किंवा मॉलिक्युलर अट्रॅक्शनमुळे एकमेकांना स्टिक करतात, चिकटले जातात. मग ते त्या ठिकाणी चिकटावे त्यासाठी आपण काय करतो की हे एक स्लिप गेज दुसऱ्या स्लिप गेजवर स्लाइड करतो. मग स्लिप गेजचं हे जी स्लाइडिंगची प्रोसेस आहे याला म्हणतात रिंगिंग ऑफ स्लिप गेज. ठीक आहे, स्लाइडिंग असं परपेंडिक्युलर असू शकतं, पॅरलल असू शकतं, बघून घ्या. ठीक आहे, ओके. आता रिंगिंग ऑफ स्लिप गेजच्या कंडिशन कोणत्या? रिंगिंग केव्हा करतो? क्लीन सरफेस, जेव्हा आपल्याला क्लीन सरफेस हवा आहे तेव्हा आपण स्लिप गेजचं रिंगिंग करतो. जेव्हा आपल्याला स्मूथ फिनिशिंग पाहिजे, स्मूथ फिनिशिंग तेव्हा करतो. ज्या ठिकाणी जेव्हा लाईट प्रेशर असतो, जेव्हा कमी प्रेशर असतो तेव्हा स्लिप गेजचं रिंगिंग करतो. स्मूथ फिनिशिंग हवे असेल तेव्हा, लाईट प्रेशर हवा असेल तेव्हा, आणि क्लीन सरफेस हवा असेल तेव्हा आपण काय करतो? स्लिप गेजचं रिंगिंग करतो. स्लिप गेजेस आर कंबाइंड टू ऑब्टेन रिक्वायर्ड डायमेन्शन युजिंग मिनिमम नंबर ऑफ ब्लॉक. म्हणजे कमीत कमी नंबर ऑफ ब्लॉकमध्ये आपल्याला ॲक्युरेट डायमेन्शन मिळावेत म्हणून स्लिप गेजेस वापरतो. कमीत कमी नंबर ऑफ ब्लॉक्समध्ये, मिनिमम नंबर ऑफ ब्लॉक्समध्ये, म्हणजे मिनिमम नंबर ऑफ ब्लॉक्समध्ये आपल्याला त्या ठिकाणी एक प्रॉपर ॲक्युरेट डायमेन्शन प्रोडक्टला मिळावेत म्हणून आपण स्लिप गेजचा वापर करतो. ओके, रिंगिंग ऑफ स्लिप गेजमध्ये एवढं लिहायचं आहे, डायग्राम ड्रॉ करायची आहे. ठीक आहे, आता रिंगिंग ऑफ स्लिप गेजचं एक्झाम्पल इथं दिलेलं आहे. रिंगिंग ऑफ स्लिप गेजचं एक्झाम्पल दिलं आहे की मला काय डायमेन्शन पाहिजे? 32.58 mm. 32.58 mm मला डायमेन्शन पाहिजे. आता एवढी ॲक्युरेसी मिळवण्याकरता मी काय केलं? पहिले घेतलं 30 mm डायमेन्शन. आता 30 mm मध्ये थोडंसं ॲड केलं 1.5 mm, मग अजून थोडं ॲड केलं 1.08 mm. या तिघांची ॲडिशन केली तर बरोबर एवढं होतं. म्हणजे पहिल्यांदा मी डायमेन्शन अचीव करणार हे, मग हे, मग हे, म्हणजे पहिले राऊंड फिगर, मग थोडा छोटा नंबर, मग अजून थोडा छोटा नंबर. म्हणजे असं करत मी हे डायमेन्शन अचीव करतो. याला म्हणतात स्लिप गेजचं होणारं रिंगिंग एक्झाम्पल. आता स्लिप गेज करताना प्रिकॉशन काय घ्यायचे? स्लिप गेजचं एक्झाम्पल ऑफ क्वेश्चन हमखास येतो बरं का. स्लिप गेज करताना कोणते प्रिकॉशन घ्यायचे? स्लिप गेज करताना क्लीन बिफोर अँड आफ्टर यूज. स्लिप गेज करताना स्लिप गेज हे स्वच्छ धुवून घ्या. बिफोर अँड आफ्टर यूज तुम्ही ते स्वच्छ धुवून घ्या. अवॉइड स्क्रॅचेस, स्क्रॅचेस वगैरे अवॉइड करा, स्क्रॅचेस नाही आले पाहिजे. डू नॉट ड्रॉप गेज, नंतर ते ड्रॉप गेज त्या ठिकाणी म्हणजे थोडक्यात गेजला खाली पाडू नका. अप्लाय थिन ऑइल आफ्टर यूज, यूज केल्यानंतर स्लिप गेजवर थोडं ऑइल अप्लाय करा. स्टोअर प्रॉपरली इन बॉक्स, स्लिप गेज वापरून झाल्यावर बॉक्समध्ये प्रॉपरली स्टोअर करा. अवॉइड एक्सेसिव्ह रिंगिंग फोर्स, प्रमाणापेक्षा जास्त रिंगिंग फोर्स अप्लाय करू नका. रिंगिंग फोर्स हा एक्सेसिव्ह यूज करू नका. यूज करून झाल्यावर बॉक्समध्ये प्रॉपरली त्याला स्टोअर करा. स्लिप गेज वरून खाली ड्रॉप करू नका, खाली पाडू नका. त्याच्यावर थोडासा थिन ऑइलचा लेअर अप्लाय करा. त्याच्यावर स्क्रॅच वगैरे येता कामा नये. बिफोर आणि आफ्टर यूज त्याला क्लीन करा, स्वच्छ करा. हे आहेत प्रिकॉशन व्हाईल युजिंग स्लिप गेज आणि हे एक्झाम्पल. लक्षात आलं?
ओके, स्लिप गेजचा एक्झाम्पल हमखास एक्झामला येतं बरं का बाळांनो. आता शेवटचा टॉपिक येतो टेलर्स प्रिन्सिपल ऑफ गेज डिझाईन. आता गेज डिझाईन करताना, आता गेज डिझाईन करायचंय मला, गेज डिझाईन करताना टेलरने कोणतं प्रिन्सिपल दिलं? पहिलं दिलं गो गेज चेक्स मॅक्सिमम मटेरियल कंडिशन अँड शुड चेक ऑल डायमेन्शन सायमल्टेनियसली. आता याच्यामध्ये एक गेज आहे गो गेज. या गो गेजच्या मदतीने तुम्ही त्या मटेरियलच्या मॅक्सिमम कंडिशन चेक करणार. चेक द मॅक्सिमम मटेरियल कंडिशन. आणि 2 नंबरला त्याच मटेरियलचे सगळे डायमेन्शन चेक करणार ॲट द सेम टाइम. मटेरियलच्या कंडिशन आणि मटेरियलचं डायमेन्शन सायमल्टेनियसली चेक करायला गो गेज असतं. नंबर 2 नो गो गेज चेक्स मिनिमम मटेरियल कंडिशन शुड चेक ओनली 1 डायमेन्शन ॲट अ टाइम. बरं, दुसरा एक गेज आहे त्याला म्हणतो आपण नो गो गेज कंडिशन. नो गो गेज कंडिशनमध्ये तो मिनिमम मटेरियल कंडिशन चेक करतो. मिनिमम मटेरियल कंडिशन आणि एका वेळी एकच डायमेन्शन चेक करतो. ओनली 1 डायमेन्शन ॲट अ टाइम आणि मिनिमम मटेरियल कंडिशन हे चेक करायला असतो नो गो गेज कंडिशन. गो गेज आणि नो गो गेज. गो गेजवाला चेक करतो मॅक्सिमम मटेरियल कंडिशन अँड ऑल द डायमेन्शन ॲट अ सेम टाइम. नो गो गेजवाला चेक करतो मिनिमम मटेरियल कंडिशन आणि ओनली वन डायमेन्शन ॲट अ टाइम. ओके, पुढे येतं बाळांनो प्लग गेज. इट इज युज्ड फॉर चेकिंग होलची ॲक्युरेसी जर चेक करायची आहे तर प्लग गेज वापरतात. प्लग गेज होलची ॲक्युरेसी चेक करायला. त्याचे टाईप्स आहेत डबल एंडेड प्लग गेज आणि प्रोग्रेसिव्ह प्लग गेज. ओके, बरं, पार्ट गो एंड, नो गो एंड, ओके, नंतर हँडल, मग रिंग गेज, असे सगळे पार्ट आहेत. याचा यूज केला जातो शॅफ्टचे जे एक्सटर्नल डायमीटर आहेत, शॅफ्टचा एक्सटर्नल डायमीटर चेक करायला त्या ठिकाणी प्लग गेज वापरतात. होल्स चेक करायला प्लग गेज वापरतात. प्लग गेजचं ॲप्लिकेशन काय आहे तर प्लग गेज हे शॅफ्टची साईज त्या ठिकाणी चेक करतात. शॅफ्टची साईज चेक करता येते, शॅफ्टचे एक्सटर्नल डायमेन्शन चेक करता येतात. बरं, इन्स्पेक्शन करता येतं. प्रोडक्शनचं इन्स्पेक्शन करण्याकरता प्लग गेज लागतात. चला तुम्हाला प्लग गेज दाखवतो, हे बघून घ्या, स्क्रीनशॉट घ्या. हे असे असतात बाळांनो हे प्लग गेज. होलचे डायमीटर चेक करण्याकरता, शॅफ्टचे एक्सटर्नल डायमीटर चेक करण्याकरता अशी प्लग गेज वापरतात. ओके, तुम्हाला अशी फिगर काढावी लागेल, ही अशी प्लग गेजची. हे बघा, हा गो एंड, हा नो गो एंड, हे मधलं हँडल. ओके, हे झालं डबल एंडेड टाईपचं प्लग गेज. नंतर हे प्रोग्रेसिव्ह टाईपचं प्लग गेज आहे, गो एंड, नो गो एंड आणि हे हँडल. असे फिगर तुम्हाला एक्झामला काढावे लागतील. फिगर ड्रॉ करून घ्या, स्क्रीनशॉट घ्या. ओके, अशा पद्धतीने बाळांनो या ठिकाणी हे जे काही सगळे कन्सेप्ट होते या युनिटचे ते कंप्लीट होतात. आता या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत बाळांनो इम्पॉर्टंट क्वेश्चन. या युनिटचे 8 इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता डायल इंडिकेटरचं वर्किंग प्रिन्सिपल, त्याचं स्केच, मेरिट्स, डिमेरिट्स विचारलेत. त्यानंतर तुम्हाला न्यूमॅटिक कंपॅरेटरचं प्रिन्सिपल, मेरिट्स, डिमेरिट्स हे पण आपल्या नोट्समध्ये आहे, आत्ताच रिवाईज केलं. गुड कंपॅरेटरच्या रिक्वायरमेंट, त्यांचं क्लासिफिकेशन ते पण आपण पाहिलं. टेलरचं प्रिन्सिपल जस्ट पाहिलं, गो कंडिशन, नो गो कंडिशन. त्यानंतर प्लग गेज म्हणजे काय, रिंग गेज, स्नॅप गेज म्हणजे काय हे पण पाहिलं विथ ॲप्लिकेशन. त्यानंतर रिंगिंग ऑफ स्लिप गेज म्हणजे काय, त्यात कुठले कुठले प्रिकॉशन्स आपण घेतले पाहिजे स्लिप गेजचं रिंगिंग करताना ते पाहिलं. सिलेक्टिव्ह असेंब्ली, इंटरचेंजेबिलिटी म्हणजे काय, त्याचे ॲडव्हान्टेज काय ते पाहिलं. त्यानंतर लिमिट गेज म्हणजे काय, त्याचे टाईप्स कोणते ते पण पाहिलं. प्लग गेज वगैरे टाईप्स आहेत ना त्याचे. हे सगळे आहेत इम्पॉर्टंट VIMP क्वेश्चन. स्क्रीनशॉट घ्या बाळांनो. ओके, यानंतर बाळांनो आपला युनिट नंबर 2 या ठिकाणी कंप्लीट होतो, जो 12 मार्कांसाठी होता. 12 मार्कांचा युनिट होता. व्यवस्थित करा, डाऊट आल्यास विचारा. ओके, नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट युनिट पाहूयात. ओके, बाय स्टुडंट्स.